आदरणीय अध्यक्षजी, या इथे खूप राग व्यक्त केला गेलाय. जेवढं शक्य झालं तेवढ्या कठोर शब्दांमध्ये राग व्यक्त केला गेला. त्यांचं दुःख मला समजतंय, त्यांची अडचण आणि हा राग मला समजतोय. कारण बाण निशाण्यावर लागलाय. भ्रष्टाचारावर एजन्सीज ऍक्शन घेत आहेत. त्याबद्दलही एवढा राग. कसले कसले शब्द वापरले जात आहेत. आदरणीय अध्यक्षजी, 10 वर्षांपूर्वी आपल्या या सदनामध्ये, पार्लमेंटमध्ये काय चर्चा व्हायची? सदनाचा संपूर्ण वेळ घोटाळ्यांच्या चर्चांवर घालवला जायचा, भ्रष्टाचाराच्या चर्चांवर घालवला जायचा. सातत्याने ऍक्शनची डिमांड केली जायची. सदन याचीच मागणी वारंवार करत असायचा की ऍक्शन घ्या, ऍक्शन घ्या, ऍक्शन घ्या. हे सगळं दुनियेने कधी पाहिलंय का? जिथे बघावं तिथे रोज भ्रष्टाचाराची चर्चा होते. आणि आज जेव्हा भ्रष्टाचार्यांवर ऍक्शन घेतली जाते तेव्हा लोक त्यांचीच साथ द्यायला उभे राहत आहेत. अध्यक्षजी, यांच्या काळात तर त्या एजन्सीचा फक्त आणि फक्त राजनीतीसाठी उपयोग केला जात असे. त्या एजन्सीला दुसरं कुठलं कामच करायला देत नव्हते. आता बघा तुम्ही त्यांच्या कार्यकाळात काय झालं. द MLA ऍक्टच्या खाली आम्ही आधीच्या तुलनेत दुपटीहून अधिक केस नोंदवल्या आहेत. काँग्रेसच्या काळात ईडीने 5,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. आमच्या कार्यकाळात ईडीने 1,00,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या देशाचा लुटलेला माल परत द्यावाच लागेल. आणि ज्यांचा एवढा सगळा माल पकडला जातो, नोटांचे ढीग पकडले जातात. आणि अधीर बाबू तर बंगालमधलेच आहेत, पाहिलेत त्यांनी नोटांचे ढीग. कोणाकोणाच्या घरातून पकडले गेलेत, कोणकोणत्या राज्यातून पकडले गेलेत. हा देश हे नोटांचे ढीगच्या ढीग बघून अचंबित झालाय. परंतु तुम्ही जनतेला मूर्ख नाही बनवू शकत. जनता पाहते की कशा प्रकारे UPA सरकारमध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी व्हायच्या त्याची टोटल 10-15 लाख कोटीच्या आसपास आहे. चर्चा होत असे. आम्ही लाखो कोटींच्या घोटाळ्यांना अटकाव केलाच, पण त्या सगळ्या पैशांना गरिबांच्या कामी आणले, गरिबांच्या कल्याणासाठी. आता मध्यस्थांसाठी गरिबांना लुटणं खूप कठीण होऊन बसलंय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जनधन अकाउंट, आधार, मोबाईल, त्याची ताकद आम्ही ओळखली आहे. 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आम्ही लोकांच्या खात्यात सरळ ट्रान्सफर केली आहे. आणि जर काँग्रेसच्या एका प्रधानमंत्रींनी म्हटल्याप्रमाणे की 1 रुपया दिला तर 15 पैसे पोचतात, जर त्या हिशोबाने मी पाहिलं तर आम्ही हे जे 30 लाख दिले आहेत, जर त्यांचं सरकार असतं तर किती पैसे कुठे गेले याचा जरा हिशोब लावा बरं. 15% जास्तीत जास्त लोकांना मिळाले असते, बाकी सगळे कुठे गेले असते. आदरणीय अध्यक्षजी, आम्ही 10 कोटी खोटी नावं रद्द केलीत. आता लोक विचारतात ना, आधी एवढा आकडा होता आता कमी का झाला?
तुम्ही अशी करामत केली होती ज्या मुलीचा जन्मही झालेला नाही, जन्मही नाही झालेला, तिला तुमच्याकडून विधवा पेन्शन जात होतं. आणि असे सरकारी योजनांना मारून टाकण्याचे जे मार्ग होते ना, 10 कोटी खोटी नावं काढून टाकली. त्यांना जो त्रास होतोय ना, तो याचा आहे, कारण रोजची वरकमाई यांची बंद झाली आहे. आदरणीय अध्यक्षजी, आम्ही ही खोटी नावं काढून टाकून जवळजवळ 3 लाख कोटी रुपये खोट्या माणसांपासून वाचवलेत, चुकीच्या हाती जाण्यापासून वाचवलेत. देशातल्या टॅक्स पेयरचा एक एक पैसा वाचवणं आणि योग्य कामासाठी वापरणं, यासाठी आम्ही आमचं आयुष्य खर्ची घातलंय. आदरणीय अध्यक्षजी, सगळ्या राजकीय पक्षांना देखील विचार करायची गरज आहे आणि समाजात जे लोक वावरतायत त्यांनी हे बघण्याची गरज आहे. आज देशाचं दुर्भाग्य हे आहे, आधी तर क्लासरूम मध्येही जर कुणी चोरी करत असेल, एखाद्याची कॉपी करत असेल, तर तो सुद्धा 10 दिवस स्वतःचं तोंड कुणाला दाखवत नसे. आज जे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर सिद्ध झाले आहेत, जे कारागारामधून वेळ काढून पॅरोलवर आले आहेत, आज वॉशिंग मशीन पेक्षाही जास्त आपल्या खांद्यावर घेऊन गुणगान करतायत या चोरांचं, तेही सार्वजनिक आयुष्यात. कुठे घेऊन जायचंय देशाला तुम्हाला? जर शिक्षा झालेली आहे, चला मी मान्य करेन एक वेळ की आरोप झालेत, त्यांचा विचार एक वेळ आपल्याला करता येईल. पण ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालाय, ज्यांनी शिक्षा भोगली आहे किंवा जे शिक्षा भोगतायत, अशा लोकांचं गुणगान करताना काय संस्कार देऊ पाहताय आपल्या भावी पिढीला? काय प्रेरणा देऊ पाहताय तुम्ही? काय दाखवू पाहताय? आणि असा कसला नाईलाज आहे तुमचा? आणि अशा लोकांचं महिमामंडन केलं जातंय, त्यांना महान म्हटलं जातंय. जिथे संविधानाचं राज्य आहे, जिथे लोकशाही आहे, माननीय अध्यक्षजी, अशा गोष्टी फार काळ टिकणार नाहीत. हे या सगळ्यांनी लिहून ठेवावं. हे जे महिमामंडनाचं काम चाललंय यांचं, ते स्वतःलाच संपवण्याच्या चिठ्ठ्यांवर सह्या करतायत. आदरणीय अध्यक्षजी, तपास करणं हे एजन्सीचं काम आहे. एजन्सी स्वतंत्र असतात आणि संविधानाने त्यांना स्वतंत्र ठेवलं आहे. आणि जज करण्याचं काम न्यायाधीशांचं आहे. जज करण्याचं काम न्यायाधीशांचं आहे आणि ते त्यांचं काम करतायत. आणि अध्यक्षजी, मी या पवित्र सदनामध्ये पुन्हा एक बार सांगू इच्छितो, ज्या कुणाला मला जितका त्रास द्यायचा असेल द्यावा. माझी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई अशीच चालू राहील. ज्याने देशाला लुटलंय त्याला ते परत करावं लागेल. ज्यांनी देशाला लुटलंय त्यांना ते परत द्यावं लागेल. हे मी या देशाला, या पवित्र सदनाच्या माध्यमातून वचन देतोय. ज्याला जे आरोप लावायचेत लावू द्यात, पण देशाला लुटलं जाऊ देणार नाही आणि जे लुटलंय ते परत द्यावंच लागेल.